Audio Jungle. Audio आता आपण दुसऱ्या चॅप्टरला सुरुवात करतोय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते आपण आधी बघूया. असं इक्वेशन की ज्याच्यामध्ये फक्त एकच व्हेरिएबल असतो आणि त्या व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर जी असते, इंडेक्स जो असतो तो 2 असतो. अशा इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार आहोत. आता आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय ते बघूया. चॅप्टर नंबर 2, क्वाड्रॅटिक इक्वेशन. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल अँड हॅव्हिंग 2 ॲज मॅक्सिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ज्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबलचा समावेश असतो आणि त्याचा सर्वात जास्तीत जास्त मोठा घात हा 2 असतो, अशा इक्वेशनला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणतो. तर त्याचं एक्झाम्पल बघूया. x² + 5x + 6 = 0. सेकंड एक्झाम्पल बघा. 2m² + 7 = 0. तिसरं बघा. 3y² - y + 7 = 0. चौथं बघा. 5p² - 4p + 10 = 0. पाचवं एक्झाम्पल बघा. x² + 7x + 8 = 0. हे जेवढे जे मी लिहिलेले आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. प्रत्येक इक्वेशनमध्ये फक्त एकच व्हेरिएबल आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये x आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये m आहे, तिसऱ्या इक्वेशनमध्ये y आहे, चौथ्या इक्वेशनमध्ये p आहे, पाचव्या इक्वेशनमध्ये पण x आहे. एकच व्हेरिएबल आहे आणि प्रत्येक इक्वेशनमध्ये त्या व्हेरिएबलचा मॅक्सिमम इंडेक्स हा 2 आहे. म्हणून हे सर्व झाले क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता जनरल फॉर्म म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म क्वाड्रॅटिक इक्वेशनचं कसं असतं ते लक्षात घ्या. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. ॲन इक्वेशन of the form ax² + bx + c = 0, where a, b, c are real number, either rational or irrational, and a is compulsory non-zero. Then this form is general form of quadratic equation or standard form. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म याच्यात महत्त्वाचं ही कंडिशन आहे बा. x² प्रत्येक टर्मचा जो कोइफिशियंट असेल तर तो रिअल नंबर असला पाहिजे. ABC रिअल नंबर आहेत, पण व्हेरिएबलचा जो इंडेक्स 2 असलेली जी टर्म आहे त्याचा कोइफिशियंट हा नॉन झिरो असला पाहिजे. तुम्ही B 0 आला चालेल, C पण 0 आला चालेल, पण x² म्हणजे व्हेरिएबलच्या स्क्वेअरच्या टर्मचा कोइफिशियंट 0 यायला नको. बघा
पहिल्या इक्वेशनमध्ये आपण इक्वेशन घेतले होते बघ, इथं 1 आहे नॉन झिरो, इथं 2 आहे, इथं 3 आहे, इकडे चौथ्या इक्वेशनमध्ये 5 आहे, पाचव्या इक्वेशनमध्ये 1 आहे, सर्व नॉन झिरो. त्याच्यानंतर इथं बीची व्हॅल्यू 5 आहे, सीची व्हॅल्यू 6 आहे, इथं बीची एमची टर्म नाही आहे, म्हणजे याचा अर्थ बीची किंमत 0 आहे. बी 0 असला चालेल, 0सुद्धा रिअल नंबरच आहे. पण सीची व्हॅल्यू 7 आहे, इथं एची व्हॅल्यू 3, बीची व्हॅल्यू -1, सीची व्हॅल्यू +7, एची व्हॅल्यू 5, बीची व्हॅल्यू -4, सीची व्हॅल्यू +10, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 7, सीची व्हॅल्यू 8. समजा 6वं एक्झाम्पल असं जर तुम्ही घेतलं, m² -7m = 0. इथं बघा एची व्हॅल्यू 1 आहे, बीची व्हॅल्यू -7 आहे, पण कॉन्स्टंट टर्म नाही आहे, याचा अर्थ सीची व्हॅल्यू 0 आहे. म्हणजे बी आणि सी 0 असले चालतात, पण एची व्हॅल्यू 0 यायला नको. म्हणजे व्हेरिएबलचा इंडेक्स 2 असलेल्या टर्मचा कोइफिशियंट हा नॉन झिरो असला पाहिजे, त्यालाच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि म्हणून ax² + bx + c = 0 याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म असं म्हणू शकतो. दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये आपल्याला मांडता यायला पाहिजे. आता आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया पुस्तकातली. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेले आहेत आणि ते जनरल फॉर्ममध्ये मांडून ABCचे व्हॅल्यू कम्पेअर करून लिहायचे. पहिले इक्वेशन आहे बघा, x² - 4 = 0. मिडल टर्म नाही आहे एकची, म्हणून तिचा कोइफिशियंट 0 लिहून आपण ती टर्म लिहिलेली आहे. तिघं टर्म आल्या पाहिजे डाव्या बाजूला लेफ्ट हँड साईडला. x² + 0x - 4 = 0. म्हणजे x² कोइफिशियंट दिसत नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू आपण घेतली ती 0 आणि सीची व्हॅल्यू कॉन्स्टंट टर्म -1. आणि कोइफिशियंट सांगताना हे चिन्हासह सांगायचे. आता दुसरं इक्वेशन बघा, y² = 2y - 7. सर्व टर्म आपण डावीकडे घेऊया. y² हा +2y डावीकडे येताना -2y आणि -7 इकडे उजवीकडे येताना +7 आणि राईट हँड साईडला काय राहिला 0. आता हे इक्वेशन जनरल फॉर्म म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये राहिले. आता y² कोइफिशियंट म्हणजे एची व्हॅल्यू किती येईल 1. नंतर वायचा कोइफिशियंट -2 म्हणजे बीची व्हॅल्यू -2 आणि सीची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म 7 +7 म्हणजे 7. त्याच्यानंतर तिसरं इक्वेशन बघा, x² + 2x = 0. इथं बघा कॉन्स्टंट टर्म दिसतच नाही आहे, मग ती नसेल तर आपण 0 लिहू शकतो. म्हणजे x² + 2x कॉन्स्टंट टर्म नाही आहे म्हणून ती 0 लिहूया आणि = 0. x² कोइफिशियंट 1 आहे म्हणून एची व्हॅल्यू 1, एक्सचा कोइफिशियंट +2 म्हणजे बीची व्हॅल्यू 2 आणि सीची कॉन्स्टंट टर्म आपण 0 लिहिली म्हणून सीची व्हॅल्यू काय आली 0. अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करू शकतो. आता जसं आपण मागच्या याच्यात सायमल्टेनियस इक्वेशनचे सोल्युशन काढले, प्रत्येक सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, त्याच्यामध्ये 2 इक्वेशन होते, त्यांचं कॉमन सोल्युशन आपण काढत होतो. सायमल्टेनियस इक्वेशन जर घेतलं तर प्रत्येक सायमल्टेनियस इक्वेशनला 2 सोल्युशन असणार, कारण एकच व्हेरिएबल आहे आणि त्याचा मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे. म्हणून इंडेक्स 2 असल्यामुळे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट राहणार आहेत. तर ते 2 रूट कसे काढायचे, रूट्स म्हणजे काय नेमके ते आपल्याला बघायचं आहे. रूट्स म्हणजे काय, रूट्स म्हणजे सोल्युशन. म्हणजे व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू की दिलेल्या इक्वेशनमध्ये ती टाकली तर ती इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. म्हणजे त्या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड या दोघं साईड त्या व्हॅल्यूमुळे इक्वल यायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणतो की ती व्हॅल्यू त्या इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट आहे. तीच डेफिनेशन आपली रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनची. बघ, द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन ऑर द व्हॅल्यू ऑफ विच बोथ द साईड्स ऑफ इक्वेशन आर इक्वल. म्हणजे इक्वेशन जे दिलेलं असेल ते दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करतं. म्हणजेच काय, ती व्हॅल्यूमुळे त्या इक्वेशनचे LHS आणि RHS राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड दोघं साईड सारखे येत असतील, देन द व्हॅल्यूज आर कॉल्ड सोल्युशन ऑर रूट्स ऑफ द
given quadratic equation. For example, x square minus 5x plus 6 is equal to 0 हे इक्वेशन घेतलं. समजा मी इफ x इज इक्वल टू 3 घेतला तर आपल्याला इक्वेशनची राईट हँड साईड माहिती आहे 0, फक्त लेफ्ट हँड साईड 0 येते का या व्हॅल्यूमुळे ते बघायचं आहे. मग आपण लेफ्ट हँड साईड काढायची. लेफ्ट हँड साईड काय आहे इक्वेशनची एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 एकच्या जागेवर 3 टाका 3 स्क्वेअर मायनस 5 इंटू 3 प्लस 6 9 मायनस 15 प्लस 6 9 प्लस 6 15 15 मायनस 15 0 मीन्स LHS 0 RHS इज गिवन. RHS आपल्याला माहिती आहे 0 याचा अर्थ LHS इज इक्वल टू RHS राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. याचा अर्थ x इज इक्वल टू 3 हे दिलेल्या इक्वेशनचं काय झालं रूट. समजा x ची व्हॅल्यू मी 1 टाकली. इफ x इज इक्वल टू 1 पुन्हा LHS घेऊ दिलेल्या इक्वेशनची इज इक्वल टू LHS आहे आपली एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू एकच्या जागेवर 1 टाका 1 स्क्वेअर मायनस 5 इंटू 1 प्लस 6 इज इक्वल टू 1 मायनस 5 प्लस 6 इज इक्वल टू 1 प्लस 6 7 7 मायनस 5 2 LHS 2 आली. आपली RHS काय होती 0 आहे. RHS 0 आहे याचा अर्थ LHS इज नॉट इक्वल टू RHS. याचा अर्थ ही एकची व्हॅल्यू 1 दिलेल्या इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाही म्हणजे इज नॉट रूट. म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू त्या इक्वेशनचं रूट नाही. म्हणजे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की इक्वेशनचं रूट किंवा सोल्युशन म्हणजे काय की व्हेरिएबलची किंमत दिलेल्या इक्वेशनमध्ये टाकली तर LHS आणि RHS दिलेलं इक्वेशन नाही दोघांची साईडमध्ये टाकली तर दोघं साईड सारखे यायला पाहिजे लेफ्ट हँड साईड पण आणि राईट हँड साईड पण. म्हणजे थोडक्यात त्या इक्वेशनला त्या व्हॅल्यूने सॅटिस्फाय केलं पाहिजे तेव्हा त्या व्हॅल्यूला त्या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आपण म्हणू शकतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 2.1कडे जाऊया. राईट एनी क्वेश्चन फर्स्ट एकदम सोपं आहे बघा. राईट एनी 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी सांगितलं जनरल फॉर्ममध्ये की व्हेरिएबलचा इंडेक्स 2 असलेल्या टर्मचा कोइफिशियंट हा नॉन झिरो घ्यायचा. तुम्ही मधली मिडल टर्म आणि कॉन्स्टंट टर्म झिरो घेतली तरी चालेल. तर कुठलेही मनात येतील ते लिहू शकता तुम्ही. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. दुसरं m स्क्वेअर प्लस 7m इज इक्वल टू 0. इथं कॉन्स्टंट टर्म 0 घेतली बघा मी. तिसरे p स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. पीची टर्म म्हणजे मिडल टर्म मी जी मिडल टर्मचा कोइफिशियंट 0 घेतला म्हणजे बीची व्हॅल्यू 0 घेतली. चौथं 5p स्क्वेअर प्लस 7p मायनस 10 इज इक्वल टू 0. हे सर्व काय आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन. असे फक्त 2 इक्वेशन आपल्या मनात येतील. सर्वांचं उत्तर काही सारखं राहणार नाही. प्रत्येकाचं उदाहरण वेगवेगळं असू शकतं. सायमल्टेनियस इक्वेशनचे 2 एक्झाम्पल लिहायला सांगितले होते. ठीक आहे. असं हा क्वेश्चन फर्स्ट. आता आपण क्वेश्चन सेकंडकडे जाऊया. डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी आता पुस्तकातून उदाहरणं घेतो. आपल्याला डिसाईड करायचं आहे की दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. आपल्याला माहिती कंडिशन काय दिलेल्या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल पाहिजे आणि त्याच्यात एक्स स्क्वेअर व्हेरिएबलचा इंडेक्स 2 असलेला जी टर्म असेल त्याचा कोइफिशियंट म्हणजेच थोडक्यात व्हेरिएबलची मॅक्सिमम इंडेक्स हा 2 असला पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 2
इज इक्वल टू 0. याचं एकाचं उत्तर मी लिहून देतो. कसं लिहायचं उत्तर? इन द गिव्हन इक्वेशन एक्स इज ओनली व्हेरिएबल, एकच व्हेरिएबल, and the maximum index of variable is 2. बघा सर्वात मोठा घातांक 2 दिसतोय. Therefore it is quadratic इक्वेशन. या पद्धतीने एका मार्काला तुम्ही जस्टिफाय करू शकतात किंवा डिसाईड करू शकतात की दिलेले इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. दुसरं एक्झाम्पल आहे y² इज इक्वल टू 5y - 10. हे जनरल फॉर्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न करू आपण. सर्व टर्म डावीकडे घेऊ. y² - 5y इज इक्वल टू प्लस 10 is equal to 0. In this equation, y is only one variable and the maximum index of variable is 2. Therefore, it is quadratic. या मागच्याप्रमाणे ते पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. नंतर पुढचं इक्वेशन बघा. y² प्लस 1/y इज इक्वल टू 2. आता या इक्वेशनला आपण जनरल फॉर्ममध्ये मांडण्याचा प्रयत्न करा. जनरल फॉर्ममध्ये व्हेरिएबल कधीही डिनॉमिनेटरला नसतो. मग वायला इलिमिनेट करण्यासाठी पूर्ण इक्वेशनला वायने मल्टिप्लाय करू. y² इंटू y y³ प्लस 1/y इंटू y 1 इज इक्वल टू 2 इंटू y 2y म्हणजे y³ मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. मग इथं उत्तर कसं लिहिणार? इन दिस इक्वेशन y इज ओनली वन व्हेरिएबल बट द मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज नॉट 2. मॅक्सिमम इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज नॉट 2. देअरफॉर इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन ते नाही आहे. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल बघा. x प्लस 1 मागच्या एक्झाम्पलप्रमाणेच आहे. x इज इक्वल टू -2. हा x जो डिनॉमिनेटरला आहे हा तो इलिमिनेट करण्यासाठी प्रत्येक टर्मला एक्सने मल्टिप्लाय. x इंटू x² x इंटू 1/x 1 इज इक्वल टू -2 इंटू x -2x म्हणजे x² प्लस 2x प्लस 1 is equal to 0. In this equation, x is the only variable and highest index of variable is 2. Therefore, it is quadratic equation. हे quadratic equation आलं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक इक्वेशन बघा. पुढचं इक्वेशन आहे इन फर्स्ट ब्रॅकेट m+2 into in second bracket m-5 is equal to 0. ब्रॅकेट रिमूव्ह करून टाका आधी. m इंटू m m² m इंटू -5 -5m प्लस 2 इंटू m प्लस 2m प्लस 2 इंटू -5 10 इज इक्वल टू 0. लाईक टर्म इज बघा mच्या. देअरफॉर m² -5m प्लस 2m मायनस 3m प्लस -10 इज इक्वल टू 0. आणि आता डिसाईड करा. इन दिस इक्वेशन m इज ओनली वन व्हेरिएबल अँड हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2. देअरफॉर इट इज क्वाड्रॅटिक. हे सुद्धा काय आलं? क्वाड्रॅटिक आलं. आणि शेवटचं एक्झाम्पल घेऊ त्याच्यातलं.
शेवटचं आहे एम क्यूब प्लस 8m स्क्वेअर 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 3m क्यूब. देअरफॉर एम क्यूब ही डाव्या बाजूची एम क्यूबची टर्म इकडे घेऊ मायनस 3m क्यूब प्लस 3m स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू 0. एम क्यूब मायनस 3m क्यूब मायनस 2m क्यूब प्लस 3m स्क्वेअर प्लस मायनस 2 इज इक्वल टू 0. आणि या इक्वेशनवरून आता डिसाईड करा. In this equation m is the only one variable, but the highest index is 3, means is not 2, therefore it is not quadratic. It is not quadratic equation. असा हा प्रश्न दुसरा आहे. आता आपण शेवटचा प्रश्न घेऊ. सोपा आहे. राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म. जनरल फॉर्ममध्ये मांडायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 अँड देन राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी फॉर इच इक्वेशन. दिलेलं इक्वेशन जनरल फॉर्ममध्ये मांडायचं आणि जनरल या इक्वेशनशी कम्पेअर करून दिलेले ए बी सीचे किमती आपल्याला लिहायच्या आहेत. पहिलं इक्वेशन आहे बघा. समजा व्हेरिएबल वाय चेंज झाला तर एकच्या जागेवर वाय घ्यायचा आहे. आता पहिलं इक्वेशन मी डिटेल लिहून देतो, लक्ष द्या. 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. आधी स्क्वेअरची टर्म आधी लिहिली पाहिजे. ती मायनस वाय स्क्वेअर इकडे येताना प्लस वाय स्क्वेअर, नंतर हा प्लस 2y, हा मायनस 10 इज इक्वल टू 0. राईट हँड साईडला 0 आणायचं आहे आपल्याला. जनरल इक्वेशनमध्ये राईट हँड साईडला 0 आहे, म्हणजे हे झालं जनरल फॉर्ममध्ये. आता कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म काय आहे, ए वाय स्क्वेअर, वाय असल्यामुळे व्हेरिएबल चेंज केला, प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 वी गेट. आता आपण जे इक्वेशन मिळालं हे इक्वेशन या इक्वेशनची कम्पेअर करायचं. म्हणजे एची व्हॅल्यू म्हणजे वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, बी म्हणजे वायचा कोएफिशियंट 2 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म मायनस 10. अशा पद्धतीने ए बी सीची व्हॅल्यू आपण लिहू शकतो. म्हणजे दिलेलं इक्वेशन जनरल स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्ममध्ये पण लिहिलं आणि ते कम्पेअर करून आपण ए बी सीच्या किमतीसुद्धा काढलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण दुसरं एक्झाम्पल बघू त्याच्यातलं. सेकंड एक्झाम्पल आहे एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आधी आपण या ब्रॅकेटला एक्सपांड करून टाकू. एक्स स्क्वेअर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन फॉर्म्युल्याने मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता सर्व टर्म डावीकडे घेऊन टाकू. एक्स स्क्वेअर मायनस 2x हा इकडे येताना मायनस 2x कॉन्स्टंट टर्म प्लस 1 ही पण इकडे येताना मायनस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 2 इज इक्वल टू 0. हे झालं जनरल फॉर्म. आता कम्पेअर करून टाका. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म काय आपला, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. मग ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट मीन्स ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे 1. बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट चिन्हासह घ्या मायनस 4. पॉझिटिव्ह असेल तर चिन्ह लिहिण्याची गरज नाही. सी इज इक्वल टू मायनस 2. अशा आहे ए बी सीच्या किमती. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया. पुढचं इक्वेशन बघा. एक्स स्क्वेअर
plus 5x is equal to minus in bracket 3 minus x. आता हे ब्रॅकेट रिमूव्ह करून टाकू आपण. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असल्यामुळे साईन चेंज होतील. -3 प्लस एक्स, दोघं टर्म डाव्या बाजूला घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर 5x मायनस एक्स प्लस 4x प्लस 3 इज इक्वल टू 0. हे झालं जनरल फॉर्ममध्ये. आता कम्पेअर जर केलं तर ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 4 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म म्हणजे 3. म्हणजे या पद्धतीने ABCच्या किमती तुम्ही लिहू शकता. पुढचं एक्झाम्पल बघा. चौथं 3m स्क्वेअर इज इक्वल टू 2m स्क्वेअर मायनस 9. देअरफॉर सर्व टर्म डावीकडे घ्या. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. आता या दोघं एम स्क्वेअरच्या टर्म आहेत. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर m स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0. आता इथं कोणती टर्म मिस झालेली दिसते? मिडल टर्म एमची. मग ती नसेल तर ती 0 लिहून आपण जनरल फॉर्ममध्ये मांडायची. m स्क्वेअर प्लस कोएफिशियंट m 0 घेऊन टाकू त्याचा एमचा प्लस 0m प्लस 9 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं जनरल फॉर्ममध्ये. आता कम्पेअर करायचं. am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. ए म्हणजे m स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, बी म्हणजे mचा कोएफिशियंट 0 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म 9. या पद्धतीने आपण किमती लिहू शकतो. अजून पुढचं एक्झाम्पल बघा. बघा पुढचं एक्झाम्पल. P in bracket 3 plus 6p, 3 plus 6p ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू -5. हे पीने मधल्या दोघं टर्म लागून थ्राईस p प्लस 6p स्क्वेअर इज इक्वल टू -5. पी स्क्वेअरची टर्म आधी लिहा, पॉझिटिव्ह आहे ती 6p स्क्वेअर, नंतर पीची पण पॉझिटिव्ह आहे प्लस 3p आणि -5 डावीकडे आणा +5 आणि इज इक्वल टू 0. असा आहे जनरल फॉर्म आला. म्हणजे एची व्हॅल्यू येईल कम्पेअर केल्यावर 6, बीची व्हॅल्यू येईल 3 आणि सीची व्हॅल्यू येईल 5. अशा ABCच्या किमती आपण काढू शकतो. आणि शेवटचं एक्झाम्पल घेऊ आणि या ठिकाणी आपण थांबू आज. शेवटचं एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर -9 इज इक्वल टू 13. देअरफॉर एक्स स्क्वेअर -9 -13 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर -22 इज इक्वल टू 0. आता कोणती टर्म मिस झालेली दिसते? 3 टर्म पाहिजे होत्या, मिडल टर्म नाही आहे म्हणून एक्सचा कोएफिशियंट 0 घेऊन ती लिहिता येईल. तेव्हा ते जनरल फॉर्ममध्ये होईल. एक्स स्क्वेअर प्लस 0x -22 इज इक्वल टू 0. आणि जनरल फॉर्मशी कम्पेअर केला की ए इज इक्वल टू एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1, बी म्हणजे एक्सचा कोएफिशियंट 0 आणि सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म -22. These are the values of A, B and C. Thank you.